ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी उल्हास पाटील हेच एकमेव पर्याय। निहाल बारगीर। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील यांची उमेदवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावी असं मत कन्नड तंटामुक्त समितीचे अध्यक्ष निहाल बारगीर यांनी व्यक्त केले। हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटेला आल्याने अद्याप महाविकास आघाडीकडून कोणत्याही उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलं नसून शिवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील हेच या लोकसभा मतदारसंघामधील पर्याय असू शकतील असं मत बारगीर यांनी व्यक्त केलं आहे। माजी आमदार उल्हास पाटील यांनी आमदारकीच्या कार्यकाळात शिरोळ विधानसभा मतदारसंघामध्ये तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना वाढीसाठी तसेच सामान्य गरजू आणि वंचितांसाठी मदतीचा हात पुढे केला होता। कोरोना व महापुरामध्ये अनेक वंचित घटक व सामान्य नागरिकांच्यात मिसळून ते जनतेसमोर राहिले होते। त्यांची नाळ सामान्य जनतेशी जुळली असून हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये माजी आमदार उल्हास पाटील यांच्याशिवाय दुसरा पर्याय असू शकत नाही। यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी आमदार उल्हास पाटील यांचे नाव हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी जाहीर करावं अशी मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे। महानकरे न्यूजसाठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड।